गेल्या दशकभरात सागरी अर्थव्यवस्थेत केंद्र सरकारनं केलेल्या सुधारणांमुळे भारताचा सागरी शक्ती म्हणून उदय. अमित शहांचं मुंबईतल्या सागरी सप्ताह कार्यक्रमात प्रतिपादन. सागरी सामर्थ्यामुळे हिंद महासागरात भारत ग्लोबल साऊथ आणि हिंद प्रशांत क्षेत्र यांच्यातला पूल म्हणून प्रभावी भूमिका पार पाडत आहे अमित शहा. वाढवण बंदर देश आणि जगासाठी अगणित संधींचं दार उघडणारं ठरेल. मेरीटाईम वीकमध्ये गेटवे ऑफ इंडियाला गेटवे ऑफ वर्ल्ड बनवण्यावर विचारमंथन अमित शहा. नील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आज मुंबईत माझगाव डॉकमध्ये खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या अत्याधुनिक नौकांचं अमित शहा यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरण. नील अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचं मोठं योगदान असेल. सहकाराच्या माध्यमातून मच्छीमारांना थेट लाभ मिळवून देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. महाराष्ट्रात भाजपा कुणाच्या आधारानं नाही तर स्वबळावर समर्थ होत आहे. राज्यात ट्रिपल इंजिनचं सरकार आणणं आमचं उद्दिष्ट. भाजपा कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी अमित शहा यांचं प्रतिपादन. देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती करण्याची विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केंद्रीय कायदा मंत्रालयाला केली शिफारस. देशातली 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात मतदार यादी विशेष सखोल फेर तपासणी मोहीम होणार सुरू. मुख्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषदेत घोषणा. संपूर्ण देशात मतदार याद्यांची सखोल फेर तपासणी गरजेची असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. मतदार याद्या ब्लॉकचेन पद्धतीनं करण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी. आणि आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारतीय भारोत्तोलक प्रीतिस्मिता भुईची सुवर्णपदकाची कमाई. जागतिक विक्रम केला प्रस्थापित. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी